जय महाराष्ट्र. मित्र हो, शेतकऱ्यांसाठी राज्यामध्ये जी प्रस्तावित कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली आहे, 30 ऑक्टोबर 2025ला या कर्जमाफीसाठी समिती गठन करण्यात आलेली आहे आणि त्या समितीमध्ये अभ्यास होणार आहे, की खरंच कोणते शेतकरी पात्र आहेत, जे कर्जाच्या विळख्यात अडकलेले आहेत, जे अतिवृष्टीमुळे बाधित झालेले आहेत, जे थकीत आहेत, अशा शेतकऱ्यांना ओळखण्याचं काम ही समिती करत आहे आणि या समितीकडं एप्रिल 2026 पर्यंतचा वेळ आहे. म्हणजे आणखी 2 महिने त्यांच्याकडे अवधी आहे आणि या कर्जमाफीची गती ही कामाची जी काही गती आहे आणि कुठले अपडेट्स आहेत ते वेळोवेळी मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. मागे 20 जानेवारीला एक अपडेट आलं होतं, की अग्रणी बँकेकडनं मध्यवर्ती आणि सहकारी बँकांना याद्या मागवण्यात आल्या होत्या. त्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे. शेतकऱ्याला त्याच्याबद्दल अवगत करण्याचा प्रयत्न केला. आता नवीन माहिती जी समोर येत आहे, की या कर्जमाफीची प्रगती कुठपर्यंत आलेली आहे. त्यामध्ये नवीन अपडेट्स काय आहेत? शेतकऱ्यांना सतर्क राहून ते जे काही माहिती मागवली जातीये, कोणकोणती माहिती मागवली जाते, याबद्दलच हा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलमार्फत शेतकऱ्याशी निगडीत गाव पातळीवरती जे काही योजना सरकार राबवतंय, मग ते राष्ट्रीय योजना असतील, केंद्रीय योजना असतील, ते आंतरराष्ट्रीय घडामोडी ज्या शेतकऱ्याशी निगडीत आहेत, याची सर्व माहिती एकत्र उपलब्ध होते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रांनो, जी प्रस्तावित कर्जमाफी आहे, परवीन सिंग परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठन केलेली आहे. त्यामध्ये पहिलं जे 20 जानेवारीला काम सुरू झालेलं आहे. सहकार आयुक्तानं अग्रणी बँकेना आदेश दिले होते, की त्यांना काही याद्या मागवण्यात आल्या होत्या. आता या याद्यामध्ये थकीत आणि जे नियमित कर्जफेड करतायत, अशा शेतकऱ्याचा डेटा मागवण्याचा आदेश अग्रणी बँकेला दिला होता. आता त्याप्रमाणे अग्रणी बँकेने जितक्या कोऑपरेटिव्ह किंवा सहकारी बँका आहेत, मध्यवर्ती बँका आहेत, त्यांना एक फॉर्मॅट पाठवला होता आणि त्या फॉर्मॅटमध्ये माहिती भरणं होतं. आज जी काही प्रगती आहे त्यानुसार महा-आय-टी कंपनीनं एक पोर्टल डेव्हलप केलेलं आहे. म्हणजे एक वेबसाईट बनवलेली आहे. त्या वेबसाईटवरती महाराष्ट्रातल्या, राज्यातल्या सर्व सहकारी आणि मध्यवर्ती बँकांना माहिती भरायची आहे. आता ही माहिती 2 टप्प्यात भरायची आहे, वेगवेगळी आहे. जी मागणी शेतकऱ्यांकडून वारंवार केली जायची, की नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही लाभ तितकाच देण्याची गरज आहे. कारण तोही तितकाच बाधित आहे. तर त्या संदर्भातही सकारात्मक गोष्टी आहेत. लाभ किती मिळतो, काय मिळतो ह्या गोष्टी वेगळ्या. पण माहिती मागवताना नियमित जे थकीत आहेत त्यांच्यासोबत नियमित जे दरवर्षी न करणं व जुनं करतायत कर्ज त्यांचीही माहिती मागवलेली आहे. आता माहिती काय-काय मागवतायत तर त्याच्यामध्ये जो शेतकरी थकीत आहे किंवा नियमित आहे त्यांनी याच्यापूर्वी कधी कर्ज घेतलंय का? जर कर्ज घेतलं असेल तर त्याची परतफेड केली आहे का? त्या शेतकऱ्याचं उत्पन्नाचा स्रोत काय-काय आहे? म्हणजे तो शेतीवरतीच उत्पन्न अवलंबून आहे का? त्याचे इतर काही स्रोत आहेत? शेती निगडीत व्यवसाय आहे का? त्याच्यानंतर त्याची शेतजमीन किती आहे? त्याच्यासोबतच त्यांनी सातबाऱ्यावरती त्याचा पीक पेरायला लागलेला आहे का? हेही तितकंच महत्त्वाचं झालेलं आहे. ऑनलाईनचा ई-पीक पाणी असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्याचं आधार कार्डवरचं जी माहिती आहे ते सातबाऱ्याशी जुळते का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं फार्मर आयडी बनलेला आहे का? या सगळ्या गोष्टीचा माहिती तक्त्यात माहिती भरून प्रत्येक कोऑपरेटिव्ह बँकेला त्या महा-आय-टीच्या वेबसाईटवरती माहिती भरायची आहे आणि ही माहिती अग्रणी बँकेकडे जाणार आहे. अग्रणी बँकेकडे ही माहिती सहकार विभागाला देण्यात येईल आणि सहकार विभाग या माहितीची पडताळणी करून कुठेतरी किती पात्र शेतकरी आहेत, ही समिती अभ्यास करेल किती पात्र शेतकरी आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्या निधीची तरतुदी करणं गरजेचं आहे. मग आता यामध्ये अडचणी काय येत आहेत? वारंवार या 20 जानेवारीला ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांना काही मध्यवर्ती बँका कॉलही करत आहेत आणि शेतकऱ्यांकडनं माहिती जी बँकेकडे उपलब्ध नाहीये, अशी माहिती शेतकऱ्यांकडनं मागवली जाते. आपण पाहतोय की पूर्वी यवतमाळ जिल्हा असेल किंवा भंडारा जिल्हा आहे, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये या कामाला गती जोरात मिळालेली आहे. बऱ्यापैकी पोर्टल हे वरती माहिती अपडेट केलेली आहे. परंतु काही जिल्हे आहेत, ज्यामध्ये माहितीच्या अभावी शेतकऱ्यांना त्याची माहिती नाहीये किंवा बँका वारंवार कॉल करतायत माहिती मागवण्यासाठी, परंतु शेतकऱ्यांमार्फत माहिती पोहोचत नाहीये. त्यामुळे हे काम जे आहे ते रखडलेलं आहे आणि जर का ह्या कामाला उशीर झाला तर पुढे मार्च महिना जे आहे, एप्रिल महिना जे आहे, त्याची तारीखही कदाचित वाढू शकते आणि ते नसेल व्हायचं, तर तुम्हाला लवकरात लवकर स्वतःहून तुमचं ज्याही बँकेचं कर्ज असेल, मध्यवर्ती बँक असेल, कोऑपरेटिव्ह सोसायटीज असतील, सोसायटीचं कर्ज असेल, तुम्हाला स्वतःला जाऊन आधार कार्ड, तुमचं बँकेचं पासबुक, तुमचा फार्मर आयडी आणि 7/12 ज्याच्यावरती ई-पीक पाणी आहे, हे कागदपत्र जमा करणं खरंच खूप महत्त्वाचं झालेलं आहे. त्यासोबतच अडचण कुठं-कुठे येऊ शकते, कुठल्या कारणामुळे तुम्ही कर्जमाफीपासून वंचित राहू शकता. तर पहिलं म्हणजे जर तुम्ही अद्यापही फार्मर आयडी काढला नसेल तर. आत्ता जर का तुमची 6 महिन्यात, 2 महिन्याखाली खरेदी-विक्री झालेली असेल, तर तुमचा फार्मर आयडी त्या गटाचा बनणार नाही. परंतु पूर्वीचं जे काही फार्मर आयडी होता, म्हणजेच सप्टेंबर 2025च्या अगोदर ज्यांनी कोणी फार्मर आयडी बनवलाय किंवा नावावर जमीन होती, तो फार्मर आयडी असणं गरजेचं आहे. सोबतच ई-पीक पाहणी असणंही तितकंच महत्त्वाचं झालेलं आहे. तुमची पडीक जमीन होती का? की कारण ही कर्जमाफी जो आर्थिक संकटात शेतकरी सापडलाय, कर्जाच्या विळख्यात आहे किंवा त्याचं अतिवृष्टीमुळं नुकसान झालेलं आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालंय कधी कळेल? जर तुमच्या शेतात पीक असेल तर. शेतात पीक होतं हे कशावरून कळेल? तर तुमची ई-पीक पाणीवरनं कळणार आहे. त्यामुळे ई-पीक पाणी असणं गरजेचं आहे. जर नसेल तर तुम्ही कृषी विभागामार्फत ई-पीक पाणी करून घ्या. सातबाऱ्याला तुमच्या पिकाची नोंद करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हा जो काही फार्मर आयडी आहे, फार्मर आयडीचं नाव, सातबाऱ्याचं नाव, बँकेचं नाव आणि आधारचं नाव हे सगळं जुळणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण डी मार्फत हे तुम्हाला परत कर्जमाफीमध्ये तुम्हाला पात्र केलं जाईल. तर या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्ही लवकरात लवकर स्वतःहून शेतकऱ्यांनी जाऊन जिथं तुमचं थकीत किंवा चालू बाकी कर्ज आहे, तिथं देणं अत्यावश्यक झालेलं आहे. जितक्या लवकर तुम्ही हे काम करचाल, तितक्या लवकर पोर्टल हे महा-आय-टीच्या अपडेट होईल आणि तितक्या लवकर माहिती अग्रणी बँकेकडनं सहकार विभागाला मिळेल आणि त्यावरती समिती निर्णय घेईल. आशा करूया ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरतीये आणि या संदर्भात जे काही प्रगतीपथावर काम होत आहे, त्याच्या वेळोवेळी मी तुमच्यासोबत अपडेट देत राहीन. मी स्वतः एक बी-एस-सी आहे. माझं 10 वर्षापासून कृषी सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्र आणि आधार केंद्र आहे. त्यामुळे या हालचालीकडे माझं बारीक लक्ष आहे. त्यासोबत जागतिक घडामोडी शेतकऱ्याशी निगडीत काय होतात त्याच्यावरती बारीक लक्ष आहे. त्याच्याही संदर्भात मी वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सतर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.